वाल्मिकी कोळी या सर्व समाजांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या ह्याच्यासाठी समाज मंदिर बांधण्यासाठी 20 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. त्या सर्व आता सांगितलेल्या वर प्रमाणे जागा उपलब्ध करून ती सर्व समाज मंदिरं बांधण्यासाठी कालच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी घेण्यात आली आहे. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तर आपल्या नगरपालिकेला नमो उद्यान बांधण्यासाठी विशेष अनुदान म्हणून 1 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. तर ते आम्ही सर्वांच्या अनुमतीनं प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक नगरपालिकेची 22 गुंठ जागा आहे, तर तिथं ते प्रस्तावित केलेलं आहे रेल्वे रुळाच्या शेजारी तिथं. त्यानंतर आपलं सांगोला शहरामध्ये थोडं 4-4.5 वर्ष प्रशासन असल्यामुळं वसुलीच्या कामाला एवढी म्हणावी अशी गती नव्हती. तर थोडं जरा पेंडिंग वसुली राहिलेली आहे. त्याच्यावर जे शास्तीचा कर जे लावते नगरपालिका त्याची रक्कम जरा थोडी जादा असल्यामुळं आता आम्ही कालच्या सभेत अभय योजना म्हणून एक ठराव घेतलेला आहे. त्या अभय योजनेच्या ठरावात कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव पाठवून तर मालमत्ता धारकांसाठी काय त्यातून सूट मिळते का ह्या बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी अभय योजनेचा ठराव काल मंजूर करून घेतला आहे. त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक 12 लाखाचा निधी त्यांच्यासाठी राखीव आहे. तर त्यातून उद्या 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. त्या कार्यक्रमासंदर्भात कार्यक्रमाचं नियोजन करण्याचा विषय काल घेऊन मंजूर करून दिला आहे. त्यानंतर शिवाजी चौक येथे सर्वे नंबर 1608 या सर्वे नंबर मधली जागा आहे ना ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी तिथं तालीम, जखनाई मंदिर आणि शिवसृष्टी ह्या उभारण्याच्या कामासाठी 2 कोटीचा निधी आपल्या नगरपालिकेला मंजूर झालेला आहे. तर त्या कामाचा विषय मंजूर करून घेतलेला आहे. तथापि गटनेते रमेश जाधव साहेब यांनी एक उपसूचना मांडली होती की थोडं शिवस्मारकाला थोडं काय तर त्यांचं अडचण येते असं म्हणतील. तर आम्ही ही विषय मंजूर करून घेऊन सर्व विरोधी पक्षांना, शिवप्रेमी मंडळांना, तालुक्यातील पूर्ण शहरातील शिवप्रेमींना विचारात घेऊन तिथं जे काय योग्य काय करता येईल ते सगळं करायचा प्रस्ताव मंजूर करून घेतलेला आहे काल. त्यानंतर वासुद रोडच्या पाण्याच्या टाकीसमोर नगरपालिका हद्दीत या क्षेत्रात एक सांगोला शहरात पहिलंच म्हणजे अद्ययावत योगा केंद्र उभा करण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. ते योगा केंद्र लवकरात लवकर विकसित व्हावं यासाठी काल विषयाला मंजुरी घेऊन काम चालू करण्याची प्रोसेस चालू करण्यात येत आहे. वंदे मातरम चौकात आरक्षण क्रमांक 63 गार्डन आहे तिथं. त्या गार्डनला उमाजीराजे नाईक उद्यान आणि भाजी मंडई आहे नवीन ग्रामीण रुग्णालयासमोर. त्या भाजी मंडईसाठी उमाजीराजे नाईक भाजी मंडई हे नाव देण्यासाठी मंजुरी घेण्यात आलेली आहे. तर अंबिका देवी मंदिर परिसर तिथं अलीकडे गाड्या आहेत, पलीकडे थोडी ही आहे, ती सगळं जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन तिथं पूर्ण आता ग्रामस्थांची मागणी आहे. बऱ्याच लोकांची भक्तांची संख्या वाढलेली आहे तालुक्यात. तिथे येण्या जाणाऱ्या लोकांचं अंबिका देवी मंदिर ग्रामदैवत असल्यामुळं त्या असलेल्या जागा उपलब्ध अडचण येत असल्यामुळं तिथं पूर्ण सगळं ती गाळं वगैरे काढून गार्डन विकसित करणं आणि काय धर्मशाळा वगैरे म्हणजे भक्तांसाठी जे सोयीच होईल ही एक विषय काल मंजूर करून घेतलेला आहे आम्ही. त्यानंतर शहरात आमच्या प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 1 किंवा शहरात सगळ्या नागरिकांचं मोकाट जनावरांसंबंधित म्हणजे सारख्या सूचना आहेत. त्या अडचणीचा विषय येते. त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्पुरतं आपण मोकाट जनावरं गाडीत घेऊन कुठं लोटवाडीला किंवा इकडं अलीकडं अचकदानी ज्या फॉरेस्टमध्ये सोडत होतो ती परत माघारी येत होती. तर ते आता कायमस्वरूपी उपाय म्हणून थोडं बाहेरच्या गोशाळेची संपर्क करून जनावरं सगळे हे ती गोशाळेत नेऊन सोडायचा म्हणजे विषय घेऊन त्याला मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर नगरपालिकेत आपल्या नगरपालिकेच्या विधीज्ञ पॅनेलवर आपले पाटणे वकील साहेब होते, पण आता त्यांचं वय झालंय त्यामुळे त्यांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे नगरपालिकेची बरेच खटले आता व्याप वाढल्यामुळं प्रलंबित आहेत न्यायालयात. त्यासाठी आपले सुधीर नंदकुमार वाघ साहेब यांची आपल्या सांगोला नगरपालिकेच्या विधीज्ञ पॅनेलवर निवड करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आपले सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील साहेब यांनी म्हणजे आमचे बांधकाम सभापती मौली तेली यांच्या उपसूचनेनुसार
बापूंनी आयुधनगरीमध्ये 65-70 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता महिला सभागृहासाठी. ते सभागृह म्हणजे पूर्ण झालेलं आहे, बांधकाम सगळं झालेलं आहे. तिथं नागरिकांच्या मागणीनुसार व मौलिक तेली आणि तेथील नगरसेवक यावलकर वहिनी यांच्या मागणीनं मान्य आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील साहेब यांचं त्या सभागृहाला नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे निवडणुकीच्या काळात आमचे नेते ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील साहेब यांनी या तालुक्यातील शहरातील जनतेला जो शब्द दिला होता की आनंदभाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर जे काय मीटिंग पहिली होईल त्या मीटिंगला स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख यांचा स्मारक उभा करण्याचा विषय घेण्यात येईल. त्याप्रमाणे आम्ही तहसील कार्यालयासमोरची जागा सुचवून आमदार साहेबांचं स्मारक उभा करण्याचा विषय मंजूर करून घेतलेला आहे.